नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आटा चक्की मेकर मशीनचं अनबॉक्सिंग दाखवलं. त्यानंतर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की जेव्हा मी या मशीनचा रिव्ह्यू करेल तेव्हा मी ही मशीन कशी वापरायची ते तुम्हाला नक्की सांगेन. तर आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण आज मी तुम्हाला ही मशीन कशी वापरायची, त्यामध्ये गहू कसा बारीक करायचा आणि याच पिठापासून बनवलेली मस्त सॉफ्ट चपातीसुद्धा दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी ही मशीन मी प्रॉपरली ओपन केली. त्यानंतर मग या मशीनसोबत आपल्याला 4 मजबूत असे व्हील्स मिळाले होते, म्हणजे 4 चाकं मिळालेली. तर मी या पद्धतीने अशी इझिली लावून घेतली. या व्हील्सचा खूप मोठा फायदा आहे, कारण मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज हलवता येते आणि वजन असूनही मशीन मूव्ह करायला खूप सोपी जाते. त्याच्यामुळे हे व्हील्स जे आहेत, ही जी चाकं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आणि ती लावण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. आपल्याला फक्त ती चाकं अशी अडकवायची आहेत आणि ती टाईट करून घ्यायची आहेत. त्यानंतर मी ही मशीन पुसून घेतली आणि आता आपण ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर किती इझिली मूव्ह करू शकतो ते तुम्ही पाहू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मशीन जागा खूपच कमी घेते, कारण मशीन स्लिम आणि बारीक डिझाईनमध्ये आहे आणि लहान किचन किंवा घरासाठी सुद्धा ही एकदम परफेक्ट आहे. तर मी या ठिकाणी ही मशीन लावून घेतलेली आहे व्यवस्थित आणि ती प्लग इन करून सुद्धा घेतलेली आहे. आता ही मशीनचं जेव्हा वरचा पार्ट तुम्ही ओपन करता तेव्हा तिथे सर्व प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत. मशीन कशी वापरायची आहे, गहूसाठी कोणता खाचा वापरायचा आहे किंवा कोणत्या पद्धतीने वापरायची ते सर्व लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जाळी ॲड करावी लागते. जे तुम्हाला पीठ दळून काढायचं आहे त्या पद्धतीची जाळी ॲड करायची. तर मला गव्हाचं पीठ काढायचं होतं दळून, त्यामुळे या ठिकाणी मी 0 साईजच्या जाळीचा वापर केला, जेणेकरून पीठ एकदम बारीक दळून निघेल. जेव्हा तुम्ही मशीन ऑन करता किंवा जेव्हा तुम्ही ते स्विच ऑन करता, जे बटन ऑन करता, त्यानंतर मशीन सुरू होताच एक तुम्हाला हलकासा म्युझिकल साऊंड ऐकू येतो. हा साऊंड म्हणजे मशीन व्यवस्थित काम करत आहे आणि प्रोसेस नीट सुरू आहे याची सूचना असते आणि हा अजिबात त्रासदायक नाही, उलट एक प्रीमियम फील देतो. त्याच्यानंतर मी टॉपवरून अशी मशीन ओपन केली आणि त्याच्यामध्ये आता इथे गहू टाकले. आपल्याला गव्हाचं जे दळण आहे ते खूप बारीक हवं आहे, त्याच्यामुळे 0 नंबरची जी जाळी आहे ती मी या ठिकाणी ॲड करते, कारण 0 नंबरच्या जाळीमध्ये खूप बारीक असं पीठ तयार होतं. त्याच्यामुळे आपल्याला ती जाळी ॲड करायची. इथे सर्व इन्स्ट्रक्शन दिलेत, त्यामुळे आपल्याला ते इझी जातं यूज करायला. या मशीनमध्ये तुम्हाला जो ड्रम दिसतोय ना, तो त्याच्यामध्ये जवळजवळ 4 किलो एवढं पीठ, म्हणजे तुमचं दळून निघालेलं जे दळण आहे ते 4 किलो एवढं बसतं. जर तुमचं दळण जास्त असेल तर तुम्ही ती मशीन 2 वेळासुद्धा लावू शकता व्यवस्थित. तर या ठिकाणी मी जाळी ॲड केलेली आहे आणि आता मशीन लॉक करून घेते व्यवस्थित, जेणेकरून आपलं पीठ एकदम छान तयार होईल. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 20 ते 30 मिनिटाचा कालावधी लागतो. आता या ठिकाणी मी बटन चालू केलं आहे आणि बटन चालू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मशीनमध्ये अशी लाईट चालू झालेली आहे, ज्याचा अर्थ असा होतो की ही मशीन आता प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे आता गहू हळूहळू दळायला चालू झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता या मशीनमध्ये एक वेगळ्या प्रकारचं म्युझिक वाजतं आणि आवाज येतो, जेणेकरून आपल्याला माहीत पडतं की गहू जे दळण्याची प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे. तर या ठिकाणी थोडंसं दळण तयार झाल्यानंतर मग मी ते पीठ काढून घेतलं आहे, कारण की मला त्याचं चपात्या बनवून बघायच्यात की कशा झाल्यात. तर आईने मस्तपैकी चपातीचं पीठसुद्धा मळलं आणि त्यानंतर चपात्या तयारसुद्धा करायला घेतलेल्या आहेत आणि पीठ काढून झाल्यानंतर पुन्हा मशीन चालू केलेली आहे आणि साईड बाय साईड चपात्यासुद्धा करायला घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता चपात्या किती सुंदर झालेल्या आहेत. हे तेच पीठ आहे जे आत्ता मी दळून घेतलं आहे आणि या मशीनमध्ये जे बारीक केलेलं पीठ आहे तेच हे पीठ आहे आणि याच्या चपात्यासुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आणि सॉफ्ट तयार झाल्या. आता दळण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची कुठेच गरज नाही आहे. तुम्ही घरच्या घरी दळण करून पाहिजे तेव्हा पाहिजे ते दळण करून तुम्ही त्याचे चपात्या किंवा बाजरी किंवा ज्वारी कुठलंही पीठ तयार करून भाकरी वगैरे बनवू शकता. जेव्हा तुमचं पीठ पूर्ण तयार होतं तेव्हा मशीन तुम्हाला एक साऊंड देते आणि जेणेकरून तुम्हाला समजतं की आता पूर्ण दळण आपलं रेडी झालेलं आहे. हा साऊंड म्हणजे पीठ पूर्णपणे दळून झालं आहे आणि आता मशीन बंद करायला तयार आहे. यामुळे आपल्याला अंदाज लावावा लागत नाही. म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्या एका टाईमाला मल्टीटास्किंग करत असतात, तर एका टाईमाला 2-4 कामं एकसाथ करत असतात, तर त्यामध्ये ते विसरून जातात. मग मशीन अशा प्रकारे आवाज देते आणि मग तुम्हाला लक्षात येतं की तुमचं आता दळण कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पूर्ण ड्रम भरून आलेला आहे आणि 4 किलोचं हे दळण आहे पूर्ण.
आणि किती छान पद्धतीने दळण आपलं रेडी झालेलं आहे. हे गव्हाचं पीठ रेडी झालेलं आहे आणि किती छान बारीक पीठ तयार झाले तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त सॉफ्ट घरचं ताजं आणि शुद्ध पीठ असल्यामुळे चपातीची क्वालिटी पण खूप. तर मशीनचे फायदे म्हणजे कमी जागा घेणारी मशीन, 4 व्हील्समुळे इझी मूवमेंट, 2 मोड्स बाजरी आणि गहूसाठी, 0 नंबर जाळीमुळे एकदम बारीक पीठ, 4 किलो कॅपॅसिटी, 20 ते 30 मिनिटात पूर्ण प्रोसेस, म्युझिकल साऊंड अलर्ट आणि घरचं शुद्ध आणि ताजं पीठ. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आटा चक्की मेकर मशीनची संपूर्ण माहिती, वापरण्याची पद्धत आणि याच पिठापासून बनवलेली सॉफ्ट चपातीसुद्धा दाखवली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर जोडलेले राहा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.